अत्याचारी अशोक खरातची पत्नी फरार. शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरातवर अटकेची टांगती तलवार. आतापर्यंत 2 आरोपी अटकेत. खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या. खरातनं कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. खरात प्रकरणात एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवर. सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमधून गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय. सूत्रांची माहिती. डीजीसीएचे प्रमुख फैज अहमद किदवई यांच्या बदलीनंतर रोहित पवार आक्रमक. कुठल्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केल्याचा रोहित पवार यांच्याकडून उल्लेख. विक्रम यादव आता डीजीसीएचे नवे प्रमुख असणार. दादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरा यांचं कंत्राट संपुष्टात. अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होणार नाही. सुनेत्रा पवार तटकरेंच्या बैठकीत निर्णय. जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं विधान. तर मुनींच्या भेटीनंतर तावडे महापौर झाल्याचा मंत्री लोढांचा दावा. राज्यातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. दिव्यांग कल्याण विभागानंतर तुकाराम मुंढेंवर आता वन विभागाची जबाबदारी. तर अश्विनी भिडे मुंबई पालिका आयुक्तपदी विराजमान. राज्यभरात वादळी वारा, गारपिटीसह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगरात पिकं आडवी. घरांचंही मोठं नुकसान. शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत करण्याची मागणी. भाजप खासदार निशिकांत दुबेंना नाशिक न्यायालयाची नोटीस. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $118 पार. जून 2022 नंतरची ही सर्वात मोठी दरवाढ.